श्री गुरुचरित्र 14वा अध्याय. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अत्री अनुसयानंदन भगवान श्री दत्तात्रय म्हणजे गुरु परंपरांचे मूळपीठ, त्रिदेवांचे एकाद्रित केंद्रबिंदू, सामर्थ्य, कृपेचा अक्षय स्रोत, वरदानाचे भांडार, त्यांचा अचिंत्य पुण्यप्रभाव समस्त विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. हे स्मर्तुगामी आहेत, शुद्ध भक्ताला वश होणारे आहेत, शीघ्र प्रसन्न होणारे आहेत. त्यांच्या कृपेने सौभाग्य प्राप्ती होते, त्यांच्या नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध होते, त्यांच्या भजनाने भवपाश तुटतात, त्यांच्या भक्तीने चारी पुरुषार्थ सिद्ध होतात. ते भक्त वत्सल व भक्ताभिमानी आहेत, आपल्या सदाचारी व एकनिष्ठ भक्तांचे सदैव कल्याण करतात. त्यांच्या कृपेने सर्व मंगल होते, म्हणून सद्भावाने त्यांची भक्ती करावी. 14व्या अध्यायाची फलश्रुती. श्री गुरूंच्या चरणी दृढतर विश्वास व श्रद्धा ठेवून 14व्या अध्यायाचे नियमपूर्वक नित्य पठण केल्यास अचानक उद्भवलेली संकटे, हितशत्रूंचा त्रास, प्रापंचिक अडचणी, प्रदीर्घ आजार व अकाली मृत्यूयोग या पीडांचे निवारण होऊन गृहसौख्य, समृद्धी व समाधान प्राप्त होईल. उपासना विधी. उपासनेचा संकल्प करून मगच प्रारंभ करावा. सकाळी शुचिर्भूत होऊन भाळी गंध लावून वडीलधाऱ्यांना वंदन करून घरातील देवांची नित्य पूजा करावी. श्री गुरु दत्तात्रेयांची चौरंगावर स्थापना करून त्यांची पंचोपचारे गंध, पुष्प, धूप, दीप नैवेद्य पूजा करावी. 14व्या अध्यायाचे वाचन करावे. दत्त मंत्राचा जप करावा. आरती व मंत्रपुष्प म्हणून झाल्यावर प्रार्थना करावी. सायंकाळी स्नान करून दत्तात्रेयांना धूप, दीप नैवेद्य दाखवून नमस्कार करावा. उपासनेची सांगता. संकल्पित उपासना पूर्ण झाल्यावर दिनशुद्धी पाहून सांगता करावी. दत्तात्रेयांना ओम दाम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा 108 वेळा उच्चार करून दुधाने अभिषेक करावा. नित्याप्रमाणे पूजन वाचन करावे. दत्तात्रेयांना महानैवेद्य दाखवावा. ब्राह्मणांना किंवा बटूला भोजन दक्षिणा व एखादे वस्त्र द्यावे. श्री गुरुचरित्र कथा. सायनदेव हा यवनाची नोकरी करीत असतो. तो गुरूंना सांगतो, तो यवन फार क्रूर आहे, दुष्ट आहे, दरवर्षी काही ब्राह्मणांना ठार करतो. जर मी त्याच्याकडे गेलो तर तो मला ठार मारून टाकील. त्यावर गुरु म्हणाले, तू काही चिंता करू नकोस. आणि त्यांनी आपला हात सायनदेवाच्या मस्तकावर ठेवला. त्याला सांगितले की भय भीती सोडून तू ताबडतोब त्यांच्याकडे जा. तो यवन तुला काही अपाय करणार नाही. तू परत येईपर्यंत आम्ही तेथेच थांबतो. तू परत आल्यावर आम्ही येथून जाऊ. गुरुचा आशीर्वाद घेऊन सायनदेव रामन यवन जेथे होता तेथे गेला. अति निर्दय आणि दुष्ट यवन ब्राह्मणाला पाहून क्रोधायमान झाला. तो भयंकर संतापाने लाल झाला आणि तो घरात गेला. इकडे ब्राह्मण भयभीत झाला. त्याने गुरूंचे चिंतन सुरू केले. तो यवन भ्रमिष्ठासारखा होऊन घरात जाऊन शयेवर पडताच त्याला गाढ झोप लागली आणि त्याला आपल्या शरीराचेही भान राहिले नाही. एकाएकी त्याच्या छातीत भयंकर वेदना होऊ लागल्या. तो जागा झाला. प्राणांतिक यातना त्यावेळी त्याला होत होत्या. त्याला काही आठवत नव्हती. त्याला असे वाटायला लागले की कोणीतरी एक ब्राह्मण येऊन आपले अवयव तोडून टाकीत आहे. त्याला एकदम त्या सायनदेव ब्राह्मणाची आठवण झाली. तो धावत त्या ब्राह्मणाजवळ गेला आणि आपले मस्तक त्यांच्या चरणावर ठेवले. त्यांचे पाय घट्ट पकडले आणि म्हणाला, तू आपल्या घरी सुखाने जा. आणि सायनदेवाला बहुमूल वस्त्रालंकार देऊन त्याला आपल्या घरी पाठवले. तो ब्राह्मण अगदी आश्चर्यचकित झाला आणि आनंदाने त्याने गंगाकाठी येऊन श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. सर्व वृत्तांत सांगितला. गुरूंना संतोष वाटला. ते म्हणाले, आम्ही आता दक्षिणेकडे स्नान तीर्थयात्रेला जात आहोत. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मीही आपल्या बरोबर येऊ इच्छितो. तेव्हा गुरु म्हणाले, पुढे आम्हाला तुझ्या गावाजवळ राहावयास यावयाचे आहे. तेव्हा पुन्हा आपली भेट होईल. तू काहीही चिंता करू नको. सर्व अरिष्ट दुःख नाहीसे झालेले आहेत. असे म्हणून गुरूंनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला व श्री गुरु शिष्यांसमवेत तीर्थ पाहत प्रख्यात वैजनाथ येथे गुप्त रूपाने राहिले.